नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांना सहजरित्या पर्सनल लोन मिळतात, पण 11 ते 16% व्याजाचं हे कर्ज हळूहळू तुमच्या पगाराचा मोठा भाग गिळंकृत करते. जर तुमच्यावरही 1 किंवा 2 पेक्षा जास्त पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचं कर्ज असेल, तर कमी व्याजात हे महागडे कर्ज कसे संपवायचे? चला 2 मिनिटात टॉपअप लोन स्ट्रॅटेजी समजून घेऊया. मित्रांनो, बाजारात कर्जाचं व्याजदर कसे असतात पहा. क्रेडिट कार्ड / पर्सनल लोन 13% ते 18% व्याजदर, अत्यंत महाग. गृहकर्ज होम लोन 8.5% ते 9% व्याजदर, कमी व्याज. जर तुमचे गृहकर्ज होम लोन सुरू असेल तर तुम्ही त्या बँकेकडून टॉपअप लोन घेऊ शकता. टॉपअप लोनचा व्याजदर पर्सनल लोनपेक्षा 3 ते 5% कमी असतो आणि त्याचा कालावधीही मोठा असतो. याचा वापर कसा करायचा? 1. सर्वात आधी तुमच्या चालू असलेल्या गृहकर्जावर कमी व्याजाचे, उदाहरणार्थ 9% टॉपअप लोन घ्या. 2. या एकाच रकमेतून तुमचे 13 ते 15% व्याजाचे सर्व पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचे बिल पूर्णपणे बंद, प्री क्लोज करा. 3. यामुळे तुम्हाला अनेक हप्ते भरण्याऐवजी फक्त एक कमी व्याजाचा हप्ता भरावा लागेल, ज्यामुळे दरमहा हजारो रुपयांची बचत होईल. थोडक्यात सांगायचे तर, जास्त व्याजाच्या कर्जाचे हप्ते भरत राहण्यापेक्षा डेट कन्सॉलिडेशन करून आधी महागडी कर्ज संपवा आणि दरमहाचा आर्थिक ताण कमी करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व नोकरदार मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.